हॅलो एवरीवन, कशी आसा तुमी सगळीं? हांव आशा करता की तुमी सगळीं बरी आसतली। आयज न्ही आमच्या नुस्तेकारान सुंगटां बरी मोठी हाडलेली, तर आयज आमी करया सुंगटाचें हुमण आणि सुंगटां फ्राय, म्हणजेच प्रॉन्स करी आणि प्रॉन्स रवा फ्राय। चला तर बेगीन स्टार्ट करूया। सगळ्यान पयलीं हांवें ही अर्द किलो सुंगटां बरी उदकान 2-3 फावटी धुवन घेतली। आता आमी सुंगटां उजरोवपाक स्टार्ट करूया। मोठ्या सुंगटांची तकली मातशी उडोवंक जाय। मागीर अशा तरेन पाय आणि वयले कवच काढून घेवंक जाय। सुंगटांची वेन मात न विसरता काढूंक जाय, नाजाल्यार पोटान गडबड जावपाक शकता। आता हांवें ही सगळी सुंगटां साफ करून घेतली। थोडे मीठ घालून बरे मिक्स करून एक 15 ते 20 मिनटां मॅरिनेट करपाक दवरूंक जाय। हातूंतलीच 10-12 सुंगटां हांव फ्राय करपाक यूज करतलें। आता आमकां जाय पडटले एका नाल्लाचे वळे, एक मोठो कांदो, एक बारीकशे टमाट आणि एक हिरवी मिरसांग। नाल्ल मोठो असल्या कारणान हांव एकूच वळे वापरतलें। नाल्लाचे वळे आमी कातून घेवया। हातूंतलो मातसो म्हणजे 1 पाव कांदो हांव सोये वांगडा वाटपाक चिरून घेता आणि उरिल्लो कडयेन घालपाक चिरून घेता। तशेंच टमाट सुद्दां बारीक चिरून घेता आणि हिरवी मिरसांग अशी उबी चिरून घेवया। आता आमकां जाय पडटले 8 ते 10 सुक्यो मिरसांगो। तुमच्या टेस्टी प्रमाणे तुमी मिरसांगो कमी जास्त करात। 1 टेबल स्पून सुके कोथमीर, पाव टीस्पून हळदीचो पिठो, इल्लीशी आमटाण, एक्झॅक्टली सांगपाक गेल्यार 1 पाव लिंबूच्या सायजीची चीज जाय पडटली आमकां। आता हे सगळे आमकां अशा तरेन बरे बारीक वाटून घेवंक जाय। आता एका आयदनान 2 टेबल स्पून तेल घालून घेवया। हातून घालून घेवया हो बारीक चिरलेलो कांदो। कांदो आमकां फक्त 1-2 मिनटां तळसूंक जाय, चड भाजूंक फावना। आता हातून घालून घेवया हे बारीक चिरलेले टमाट। चवी पुरते मीठ घालून घेवया आणि बरे मिक्स करून 2-3 मिनटां झाकणे दवरून शिजोवन घेवया। आता 3 मिनटां जाल्ली आसा। कांदो आणि टमाट बरे शिजले। हातून घालून घेवया ही मिठाक लावन दवरलेली सुंगटां। सुंगटां आमकां एक 2-3 मिनटां तळसून घेवंक जाय। आता हातून घालून घेवया ही वाटलेली मिरसांग। उदक घालून तुमकां ही कडी जाय तितली जाड किंवा पातळ करून घेयात। एक उबी चिरलेली हिरवी मिरसांग घालून घेयात। बरे मिक्स करून ही कडी आमकां 4 ते 5 मिनटां उकळून घेवंक जाय। सुंगटां शिजपाक चड टायम लागना आणि ती चड शिजयली जाल्यार ती घट जावन टेस्टलेस लागतात। सुंगटाचें हुमण आमकां खूब भाशेन करपाक जाता। मस्काचे शेंगो घालून, नाजाल्यार भेंडो घालून, नाजाल्यार आंब्याच्या दिसांनी तोर घालून। म्हाका तुमी कमेंट्सान नक्की कळयात तुमकां कसल्या तरेचे सुंगटाचें हुमण आवडटा तें। आता 5 मिनटां जाल्ली आसात। ही पळयात 5 मिनटां उपरांत आमचे कडयेक बरी उकळ आयिल्ली आसा आणि आमची टेस्टी आणि रुचीक अशी सुंगटांचें हुमण रेडी आसा। आता आमी करया प्रॉन्स रवा फ्राय। हांवें ही 10 ते 12 मिठाक लायिल्ली सुंगटां घेतली। हातून घालून घेवया पाव टीस्पून हळदीचो पिठो, 1 टीस्पून सुक्या मिरसांगाचो पिठो, 1 टीस्पून आलं लसणाची पेस्ट आणि 1 टीस्पून चिचेचो पल्प। चिचेचो पल्प ना जाल्यार 1 टीस्पून सोलाचो आगळ किंवा लिंबूचो रस पासून घातल्यार जाता। आता अशें बरें मिक्स करून 15 ते 20 मिनटां मॅरिनेट करपाक दवरया। 20 मिनटां जाल्ली आसा। आता आमी ही मॅरिनेट जाल्लेली सुंगटां रव्यान बरी कोट करून घेवया। अशी एक एक करून सगळी सुंगटां आमकां रव्यान बरी कोट करून घेवंक जाय। आता आमकां तव्यार 2 चमचे तेल सोडून ही सुंगटां तव्यार पसरून घालूंक जाय। सायडींच्यान तेल सोडून
2-3 मिनटां बरी भाजून घेवंक जाय। आता 3 मिनटां जाल्ली आसा। सुंगटां आमी परतून घेवया। सायडींच्यान तेल सोडून दुसरे सायडीन सुद्दां 2-3 मिनिट भाजून घेवया। सुंगटां खूब वेळ फ्राय केली जाल्यार कडक जावपाची शक्यता आसता। तर अशा तरेन आमची ही सुंगटां बरी कुरकुरीत भाजून तयार आसात। चला तर सर्व करया। हो आसा आमचो गरम गरम शीत। हे आमचे एकदम टेस्टी आणि रुचीक सुंगटाचे हुमण आणि ही कुरकुरीत भाजलेली सुंगटां। तर अशा तरेन आमची ही प्रॉन्स थाली रेडी आसा। तुम्ही नक्की ट्राय करात। व्हिडिओ आवडलो जाल्यार लाईक करात। चॅनलाक सबस्क्राईब करपाक विसरू नका। हांव तुमकां परत मेळटा अशीच एक रेसिपी घेवन। तर देव बरें करूं। थँक यू फॉर वॉचिंग। बाय बाय।